काय सांगणार, नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची माघार जाहीर केली आहे। यानंतर आपण आपल्या उमेदवारीवर ठाम आहात का, काय सांगणार? आज सकाळपासून मी माझा प्रचार दौऱ्यावर फिरत आहे आणि कार्यकर्त्यांचा चांगला रिस्पॉन्स मला भेटलेला आहे। कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी माझी लढाई शेवटपर्यंत लढली पाहिजे आणि मी माझ्या वरिष्ठांची चर्चा करून नंतर बोलेल। पुन्हा विचारा, आपण निवडणुकीवर ठाम आहात का ताई? हो, मी माझ्या निवडणुकीवर शेवटपर्यंत ठाम राहणार। त्या प्रकारे गोकुळ गीते यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे आपला, आणि आपण पण या ठिकाणी आपला पाठिंबा या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांना तुम्ही पाठिंबा जाहीर करणार का? गीते दादांनी 4 दिवस घेतले पाठिंबा द्यायला, मला निदान 4 तास बी भेटत नाहीयेत। मी नक्कीच माझा प्रतिसाद नंतर तुम्हाला कळवणार। या संदर्भात काही वरिष्ठांची चर्चा आपले पक्षाचे जे नेते आहे मंत्री गुलाबराव पाटील आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आहे सरिता माळी आहे, विष्णू बंगाडे आहे, यांना विचारात घेऊन आपण आपला निर्णय लवकरच घेणार का? अजून काही ठरलेलं नाहीये, मी नक्कीच तुम्हाला पुढे कळवते। उमेदवारी कायम आहे आपली आता? हो, माझी कायम राहणार आहे। ठीक.